हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आता ना इथे आमच्याकडे आज चिकन वडे म्हणजेच कोंबडी वड्यांचा बेत होता. तर त्याच्यासाठी आता पीठ मळायची तयारी चालू आहे. आणि आज वाराचा दिवस असल्यामुळे आणि त्याचबरोबर नवीन वर्ष होता. त्याचबरोबर ना आम्ही कधीही घरी गावाला गेलो तर महिन्यातून किंवा 1.5 महिन्यातून 2 महिन्यातून एकदा तरी आमची गावाला फेरी होतेच. 3-4 दिवसासाठी लागोपाठ सुट्ट्या आल्या की आमचा मोस्टली प्लॅन हा गावालाच असतो. तर त्याचबरोबर ना देवेंद्रचे भाऊजीसुद्धा आले होते पुण्यावरून. तर मग म्हटलं ते सुद्धा लवकर जाणार होते. मग इथे सकाळीच ना जेव्हा कधी आम्हाला वडे बनवायचे असतात ना तर सकाळीच पीठ मळून ठेवायचं. आता हे ना आदल्या दिवशी पीठ तयार केलेलं होतं तरी त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले, चण्याची डाळ, तांदूळ असं भाजून वगैरे ना सगळं दळून घेतलेलं असतं. आणि आत्ता मळताना सुद्धा त्याच्यामध्ये थोडेसे गरम मसाले टाकले, त्याचबरोबर थोडंसं बेसन पीठ वगैरे आणि बाकी जे काही वड्यांमध्ये टाकलं जातं ना तर ते इथे ॲड करून ना मस्त असं पीठ म्हणजे रात्रीचा भात असेल तर तो आणि कांदा वाटण एकत्र वाटायचं आणि मग ते वड्यांच्या पिठामध्ये मळताना मिक्स करायचं, जेणेकरून पीठ आहे ना असं गरगरीत टम्म फुगून येतं. आणि आता इथे ना पुण्याला जाणार होते भाऊजी दुपारी, म्हणून त्याच्यामुळे मस्त अशी ताजी ना मुळ्याची भाजी आईंनी काढून घेतली. त्याचबरोबर कारली म्हणजे ताईला देण्यासाठी. आणि काल जी आपण हळद कापली होती ना तर ती इथे सुकवायला टाकली होती उन्हाला, कारण ती चांगली कडकडीत सुकली पाहिजे. आणि इथे बघू शकता मस्तपैकी अशा आईंनी ना मुळ्याच्या जुड्या बांधून ठेवल्या होत्या. आता ही सगळी भाजी भाऊजी आता जाताना घेऊन जातील. तर म्हटलं आता ते निघणार होते थोड्याच वेळामध्ये, मग आई ते वडे करायला बसल्या. तर असे बघू शकता तुम्ही मस्त असे टम्म वडे फुगलेले आहेत. आणि आता वडे रेडी झाल्याच्या नंतर मग आता आपण जेवण वाढायची तयारी करणार आहोत, कारण त्यांना दुपारच्या गाडीने परत पुण्याला जायचं होतं. तर इथे आता त्यांचं ताट रेडी करायला घेतलं. तर चिकन झालं होतं आणि गावठी चिकन नाही आहे, तर आपलं हे जे बॉयलर कोंबड्यांचं चिकन असतं ना तर तेच होतं ह्या टायमाला. नाहीतर नेहमी आम्ही ना गावठी कोंबडी घेऊन मग त्याचं वडे चिकन वगैरे बनवतो. तर आता इथे भाऊजींसाठी ताट रेडी केलं, मस्तपैकी सगळ्यांना जेवायला दिलं. आणि बघू शकता कोंबडी वड्यांचं ताट कसं मस्त असं दिसतंय. नक्कीच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. आणि तुम्ही कधी कोकणातले हे स्पेशल चिकन वडे खाल्ले आहेत का? तर मला खाल्ले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यात आधी तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, कारण आपल्या व्हिडिओजला ना खूप बऱ्यापैकी व्ह्यूज येत आहेत. नवीन वर्षाची नवीन सुरुवात, नवीन स्टार्टअप केल्यामुळे ना मला वाटलं नव्हतं की इतके चांगले व्हिडिओजला व्ह्यूज वगैरे जातील लगेच. पण असो हळूहळू नक्कीच आपलं चॅनलसुद्धा ग्रो होईल. आणि आशा करते की जर जे कोणी व्हिडिओ बघत असतील तर नक्की कमेंटमध्ये मला तुमचं मत सांगाल. तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.